एकाच्या मागे एक एक किती धडकल्या, 1 2 3 4. वाचला, थोडक्यात वाचलाय. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. सो आज आहे 5 ऑक्टोबर, मॉर्निंग 4:36. सगळं बॅग वगैरे माउंट केलेली आहे. टँक बॅग, टेल बॅग, गिअरअप झालेलं आहे, वॉटर बॉटल वगैरे सगळं झालेलं आहे. पेमेंट वगैरे झालेलं आहे तिथले स्टेचे. सो तर निघतो आहे आम्ही इथून डायरेक्ट चाय ब्रेक, आणि त्यानंतर बाकीचं बोलत आपण हायवेला तर निघायचं आहे पटकन. आत्तापर्यंत 931 किलोमीटर्स केलेलं आहे, म्हणजे लाईक सगळे पुणे टू उज्जैन परत ओंकारेश्वर. तर बघूयात किती होते पुण्यापर्यंत जाऊ सोपर्यंत. चला, गणपती बाप्पा मोरया, स्वामी भगवान की जय. काल आमचं मस्तपैकी ओंकारेश्वरचं दर्शन झालं. काल सकाळी आम्ही इकडून 6:15 निघालो होतो. 130 किलोमीटर्स वगैरे होतं. तो 9:30-10 पर्यंत नाश्ता वगैरे करून पोचलो तिकडे. मग सो गर्दी वगैरे काहीच नव्हती. पार्किंग केली गाडी, म्हणजे प्रॉपर पार्किंग वगैरे अवेलेबल आहे तिथे, 10-20 रुपीज. सो मग गाडी पार्क केली. त्यानंतर मग ब्रिजवरनं आम्ही क्रॉस केलं. म्हटलं आधी पहिलं दर्शन करू, दर्शन महत्त्वाचं आहे. दर्शन केलं आणि मग आम्ही बोटनी मग बाकीचं, म्हणजे थोडक्यात दर्शन वगैरे झालं. त्यानंतर मग तिथलं जे मार्केट आहे किंवा जी लाईन आहे तिथे मग बघत बसलो काय काय तिथे नवीन महत्त्वाच्या गोष्टी काय काय आहेत ते बघितलं. त्यानंतर मग आम्ही खाली उतरलो. तिथून खाली उतरल्यानंतर मग आम्ही म्हटलं की आता बोटनी जाऊया तिकडं, कारण का ओंकारेश्वर मंदिर असं आहे जे चारही साईडनी नदी आहे, नर्मदा नदी आहे तिथे बेसिकली. सो जर तुम्हाला यायचं असेल एक तर ब्रिजनी यायचं, किंवा म्हणजे यायचं असेल तर ब्रिजनी किंवा बोटनी. येताना आम्ही बोटनी आलो, बोटमध्ये फिरलो. मग आमचे काहीतरी 150 रुपीज पर घेतले, 150 पर पर्सन. सो तिथे आमचं एक तिथे ते स्टॅच्यू होता, मग आता नाव आठवत नाही, बट एक स्टॅच्यू दाखवला. त्यानंतर ते डॅमपासून जो फ्लो येतो त्याला त्रिवेणी काहीतरी घाट म्हणतात ते लोक, त्यांनी असं सांगितलं आम्हाला. सो ते बघितलं, पण तिथे फ्लो खूपच होता. म्हणजे तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो, एवढा फ्लो होता ना, म्हणजे लिटरली असं तिथे थांबायची खूप रिस्क होती. त्यामुळे तो म्हणला की मी तुम्हाला फक्त दाखवतो आणि लगेच येतो, तिथं थांबता नाही येणार. सो ते दाखवलं, मग आम्ही निघालो तिथून. 6 पर्यंत थांबू आपण. 10 किलोमीटर झालेलं गेलं थांबायचं. अरे मग पुण्याला कधी पोहोचणार भावा, ऐसा थोडी रहता है. अरे बापरे, काय गंदा रोड आहे हा. नाशिक नाही, इंदोरला आलोय. इंदोर एंटर केलंय, म्हणजे इकडून आता इथून सिटीमधून जायचं आहे का कुठला बायपास रोड आहे ते बघावं लागेल मॅप्सला चेक करून, त्याप्रमाणे मग जाऊयात. इतका गंदा रोड आहे यार, पुण्यातल्या वाकडपेक्षा गंदा रोड झालाय हा. आणि तो 3 लेवलचे ब्रिजेस भाई. हा एक रोड, त्याच्यानंतर एक नॉर्मल हायवे, त्याच्यावर मेट्रो, आणि इकडून जातोय तो 4था वरनं. अरे बाप, कसलं खतरनाक आहे हे. नुसतं वरच्यावर, म्हणजे वरून नुसतं हे चाललेत. ह्यामध्ये सिटीतनच बरं पडेल ते बघूयात. मॅप लावू की थांब. मग आता इंदोरला हायवे लागल्यावर थांबू, आणि तिथून डायरेक्ट मग धुळे नाही तर मालेगाव, त्याच्या अलीकडे नाही थांबायचं. इकडून नाही, सरळ निघाला. तर इथून 10-15 किलोमीटर मुंबई आग्रा हायवे ज्याला कनेक्ट करायचा आहे, जो पुढं धुळेला, मालेगाव, नाशिकला जाणार आहे. आता बघू, आता हायवेला लागलो ना, मग एक छोटा ब्रेक घेऊ, चाय ब्रेक 10-15 मिनिटाचा. इथून डायरेक्ट मग नाश्त्याला थांबायचं धुळे मालेगावच्या आसपास, तोपर्यंत नाही थांबायचं. घेतला तर एक वॉटर ब्रेक, नाहीतर नाही. आणि ह्याला तर लगेच झोप लागली, आत्ताच निघालोय भावा. अजून आपल्याला 12 तास गाडी चालवायची लिटरली अजून. कैसे होगा. मला बायपास आहे इकडेच आहे, राईट आणि परत राईट. And here we go.
कनेक्टिंग टू नेशनल हाईवे। अरे बाप रे, किधर से कनेक्ट करने का अब? ये तो उलटा हो गया, लांब न जाऊन परत उलट फिरून यावं लागेल. किती लांब आहे आता काय माहित. 1.5 किलोमीटर. बापरे, अपने को यू टर्न मारना है, जल्दी देखो भाई किधर आहे यू टर्न, नाही तर लांब जाऊ आपण. लेफ्ट साइडने आलो. लेफ्ट साइडने हा अंडरपास आहे छोटासा. बरं झालं बाबा, नाही तर लय लांब जावं लागलं असतं. चला आता इथून मेन हायवे लागला. चाय ब्रेक. चला आता चाय वगैरे पिऊ. मोठा ब्रेक धुळेलच ब्रेकफास्टलाच. आता लॉंग स्ट्रेच मारू जमल ना. पोट नाही गडबडत आता, सकाळ सकाळ झालं नाही काय. होईल होईल. पेट्रोल पंप बघून थांब लगेच आणि कॉल कर. कनेक्टेड आहे आता. हा कनेक्टेड आहे, मला कॉल कर काय झालं तर. उगाच थांबू नको, खरंच असेल तर सांग. धाव. चला. एक्झिट फ्रॉम इंदोर. बाय बाय इंदोर, सी यू सून. जल्द ही मिलेंगे. 6 वाजले. 6 आता किती किलोमीटर झाले? अराउंड 80 किलोमीटर्स डन इन वन आवर. लाईक 40-50 मिनिट्स झाले का? झाले असतील. एक नंबर. काय खतरनाक व्ह्यू आहे भाई. अरे बाप. काय राईड झाली आता सकाळपासून. एक नंबर एक नंबर. तहान लागली होती खूप जास्त. काय जुगाड करावं लागतो काय माहित दरवेळेस. एवढी जड वाटते ना ही गाडी. एवढी हाईट पाहिजे नॉर्मल. वॉटर ब्रेकसाठी थांबलो होतो आणि मध्ये पाऊस झाल्यामुळे पूर्ण रेन गेअर आणि घातला होता मी आणि त्याने पण. त्यामुळं नंतर एवढं गरम व्हायला लागलं की आतून स्वेटिंग होत आहे पूर्ण. शर्ट ओला झाला लिटरली, टी शर्ट. सो म्हणलं की सावलीत थांबावं. तो पण मागे आणि मग वॉटर ब्रेक करून निघता येईल म्हणलं. आता ब्रेकफास्टला थांबता येईल. मग आता तेच थांबलो होतो. रेनगेअर आतून ओला झाला लिटरली, म्हणजे रेनकोट वगैरे. बॅग ओपन केली आहे, बाकीचं सगळं आता आवरून त्यासाठी वेट करतोय. त्याचं रेनगेअर वगैरे ठेवला की मग जायचं. आता कधी येतोय काय माहीत. प्रॉपर ग्रीनरी वगैरे होती, म्हटलं थोडं ब्रेक घ्यावं. नेचर्स कॉल पण होता आणि मग सगळं झालं. तो आला की मग निघता येईल आणि मग डायरेक्ट ब्रेकफास्ट थोड्या वेळाने. अजून आता किती वाजलेत? 8:45 झालेत. 9:30च्या आसपास ब्रेकफास्ट केला उडून. या स्लो पोराचे स्पीड ब्रेकर्स लय त्रासदायक येत राव. गेलोय खाली. वाचला, थोडक्यात वाचलाय. 10-15 गेट्स आरामात असतील. अरे यार, इकडे नाश्त्याला काही चांगलं हॉटेल आहे की नाही? प्लस 40-50 किलोमीटर झाले मी शोधतोय. त्याच्यानंतर माझा पेट्रोल इंडिकेटर लागला. म्हणलं नाश्ता केल्यावर मग जाता
पेट्रोल फुल करूयात, म्हणजे टँक फुल करूयात पेट्रोलने. एक हे नाही आहे, ते साधे साधे आहेत एकदम, गर्दीच नाही, एक माणूस बसला नाही आत कोणी. लवकर मिळावं काहीतरी, भूक लागली आता. आलू पराठा ऑर्डर केला आहे. यांनी केला आहे पनीर पराठा आणि आलू पराठा, दही आणि साखर. धुळेच्या अलीकडे आहे, धुळे अजून इथं 10-15 किलोमीटर आहे, तिथून पुढं मालेगाव, मग नाशिक. शिव पॅलेस हॉटेलला थांबलो होतो ब्रेकफास्ट वगैरे करायला. आलू पराठा खाल्ला, दाल खिचडी होती, तडका मारलेली बट्टी अजिबात चांगली नव्हती. वेगळंच काही काय दिलं होतं काय माहिती. थोडंसं 1-2 घास खाल्ल्याने ठेवलं, तसंच त्रास होण्यापेक्षा नाही खाल्लेलं बरं. तो टँक फुल करून डायरेक्ट नाशिकच्या पुढं आता. आहे का चालू? आहे आहे आहे, फुल करा. झालं, उभं धरा फक्त पेट्रोल. हां हां. $1460 म्हणजे 14 लिटर बसलंय. 2 लिटर होतं. 11:15 आले. 11:20 धुळ्याच्या अलीकडे आता आम्ही 10-15 किलोमीटर. इथून मालेगाव 70 असेल आणि त्यापुढं नाशिक 100च्या आसपास काहीतरी. कशाचं एवढं ट्रॅफिक आहे बाबा. रोड आहे का हा? नॅशनल हायवे 52 कसा आहे? मस्त हायवे, मस्त. जरी मेन चौक असला तरी रोड चांगलेच पाहिजेत ना. एक दोन, एकाच्या मागे एक. किती धडकल्या? 3 4. बापरे, कुत्रा आडवा आलं म्हणून ब्रेक दाबला. 4 गाड्या एका मागे. कीप सेफ डिस्टन्स. एवढं डिस्टन्स ठेवा की पुढच्या गाड्या किती इमर्जन्सी ब्रेक दादा तर तुमच्या डिस्टन्समध्ये गाडी थांबलीच पाहिजे. ओझर एअरपोर्ट नाशिकचं. नाशिक एक्झिट करत होतो. ब्रिज, मेन ब्रिजला आम्ही वर चढलो. पूर्ण जाम आहे पूर्ण. ठीक आहे, एवढा तरी गॅप आहे म्हणून ठीक आहे. हळूहळू तरी थोडं पुढे येतोय. नाहीतर खूप मागे अडकलो असतो, खूप मागं. कमीत कमी 1/2 किलोमीटर तरी मागं लाईन गेली डायरेक्ट. हे रेल्वे स्टेशनच्या इथला ब्रिज आहे. भयानक गर्दी आहे. ऊन असंच झालंय बापरे. 3 दिवस झाले एवढं कडक ऊन पडलं सगळीकडे, वाट लागते. माझा फेवरेट स्पॉट चहा प्यायचा इथं, गावकरी चहा. या काकू गवती चहा मस्त बनवतात. पाऊस का बेकार आहे बाबा, वाट लागली. खूप घाण चला, मस्तपैकी चहा वगैरे पिऊन झालाय. थोडं ठीक वाटतंय आता. मोहित कुठं राहिलाय काय, बराच मागं दिसतोय. ठीक आहे, मग मी जातो आता पुढं. येईल नंतर थोड्या वेळाने हळूहळू मागून. सो आता चाकणमध्ये गर्दी लागणार असं दिसतंय. तर खूप सारे लोक जात आहेत आता. चला, कसला भारी शेड आलाय, एकच नंबर. शपथ, कसले डार्क क्लाउड झालेत यार. शेवट कशाला पाऊस पाहिजे. पाऊस पडला ना वाटच लागेल बघ. लय डार्क क्लाउड, लय भयानक. असं वाटतं तुफान आहे तिकडं, मी तिकडे एंट्री मारतोय. सगळेच मारतात त्या ह्याच्यात. त्यापेक्षा भाई थांबलेलं बरं. तिकडे रेनकोट पण नाहीये. हॅलो, कुठे रे? तुला लोकेशन पाठवतो. पेट्रोल पंपला आहे तिथे, HP चा पेट्रोल पंप आहे. कारण का लय डार्क क्लाउड्स आहेत. पुढं पाऊस असणार आहे 100%.
लागलं चाकणचं ट्रॅफिक. हे आहे मुशीचा चौक. मी जाऊ का तू जाऊ? नुसतं गर्दी आहे एकमेकांचा. हो फायनली पुण्यात आलोय. 8:30 वाजलेत. किलोमीटर्स अराउंड 690. बाप रे. शिवपी हॉस्टेल ते यार JM रोडला पण गर्दी असेल. आता JM रोडला खूप गर्दी आहे आणि त्या अलका चौकात पण खूप गर्दी असणार आहे. त्यापेक्षा आपण म्हटलं झेड ब्रिजने जाऊ. जरा इथलं पुणेकरांच्या यंगस्टरसाठी घ्या समजून आता. 2 हो ओके. हाच तो चौक आहे जिथे गणपतीच्या शेवटच्या दिवशी सगळे एकत्र येतात. म्हणजे लक्ष्मी रोडवरनं सगळे गणपती इथून इकडे जातात विसर्जनासाठी. पूर्ण हा रोड पॅक झालेला असतो पूर्णपणे. काय मज्जा असते गणपती शेवटच्या दिवशी. मी नेमका हैदराबादमध्ये होतो. हैदराबादचं पण गणपती नाही, पुण्यातलं पण नाही. त्या दिवशी आमचं ट्रेनिंग होतं. फायनली पोचलो रूमच्या इथे. Back in Pune, 1621 kilometers. आता जस्ट रूमवर म्हणजे माझी इथे रूम आहे त्याच्या पार्किंगला पोहोचलो आहे. टोटल 1621 किलोमीटर झालेत. 850. सकाळी 4:45ला आम्ही काहीतरी निघालो होतो. सो अराउंड 700 किलोमीटर झालेलं आहे आज. बेस्ट राईड. सगळं मिक्स काइंड ऑफ राईड होती. ठीक आहे. जे पुणे टू उज्जैनला वेळ लागला होता त्याच्यापेक्षा 2.5 तास कमी आहे. त्यापेक्षा हे तरी बरं आहे. कारण त्या चाकण तिकडे खूपच घाण ट्रॅफिक लागलं. खूप वाईट ट्रॅफिक होतं. ठीक आहे. पोचलो टाईमवर. सेफली पोचलो. दर्शन मस्त झालं. ओव्हरऑल राईड चांगली होती. कधीपासून जायचं होतं ते आता इच्छा पूर्ण केली मी माझी स्वतःची. सो फील्स गुड. प्राऊड. मस्त वाटतं. चलो लेट्स एंड द ब्लॉग. बाय बाय.